ॐ भूर्भुवस्सुः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. देवाकडे प्रार्थना करते रे बाबा, यावेळेस तरी ना पगार पडू दे रे लाडक्या बहिणीचा. 4दा केवायसी केली रे बापा म्या. काय बापा ईमेली पहिले तरी मस्त पैसे टाकले आणि आता आता निवडून आले तर होंगो पण नाही राहिले. शिशमीचे पडले का नाही का? शिशमीच्या घरी जाणं लागेल एकदा. ओ थांबा थांबा, तुम्ही कुठं चालले? इकडे या, पहिले इकडे या. अरे बापरे, मला कशाला बोलवा लागले बापा आता? ही काय केलं म्या? हां काय आलं सांग, कुठं चालले तुम्ही? मी का मी येत होतो जरा आपल्या वावराकडून येत होतो आता. वावर गिवर सगळं जाऊ द्या, पहिले तुम्ही त्या CSC सेंटरवर जा आणि मग केवायसी बरोबर केली ते पहा. अहो केवायसी बरोबरच केली होती म्या, त्यानं पैसेच नसतील टाकले तर मग कसे पडतील बरं? मला शहाणपणा शिकवा लागले तुम्ही. अहो तुम्ही तिकडंच खर्चले असतील ते पैसे. पहिले तुम्ही सेंटरवर जा आणि जर का माझे पैसे उद्याच्या उद्या पडले नाही तर खबरदार. अहो जाऊन मी तपासतो पण पैसे नाही पडले त्याला मी काय करू बरं? ते नका सांगू मले, पहिले तुम्ही आता त्या CSC सेंटरवर जा आणि मग केवायसी तपासा. बरं बरं जातो मी. चला मी पण आता सुष्मीच्या इथून येते एकदा. सुष्मी, अय सुष्मी, सुष्मी व कोण आवाज देऊ राहिला बापा मला? शांताबाई तू आहे का? सांग काय काम होतं? काय नाही, मी म्हणत होते तुझी केवायसी झाली का? बाई माझी केवायसी तर कधीची झाली, पण मेले माझे पैसेच नाही पडू राहिले ना. म्हणजे तुझे पण पैसे नाही पडले काय? नाही बाई, माझेच कुठं पैसे पडले. पहिले एकदा पडले, त्याच्यानंतर पैसेच नाही पडले बाई माई. अहो माई पहिले नाही दुसरे नाही कोणचेच नाही पडले बाई. ऐ सुष्मी, कस काय सगळं बरोबर आहे की नाही? होय पाहिन बाई शांती, या रकमेचे बिना केवायसीचेच पैसे पडेन बाई. 3 टाइम पैसे पडे बाई तिचे. हा 3 टाइम पैसे पडे काय तिचे आणि बिना केवायसीचेच? बाई आम्ही आता 4-4दा केवायसी करून ठेवली ना. तिच्या तर म्या नवऱ्याला आज पाठवलं बाई नंतर. कशाचं बाई, तिनं केवायसीच करेल नव्हती तरी तिचे पैसे पडले ना. आणि म्हणायला तिच्या घरी 2-2 गाड्या आहेत, 3-3 गाड्या आहेत. कारण बाई आपल्याला तर काही यायचं मिळत समजत नाही बाई आम्ही यायचं. अरे सेंटरचं आज बंद आहे. आता आता या शांतील काय सांगू, येईल तर मग खोटंच वाटतंय. काय चालू आहे बबनराव, बायकोचे पैसे काढता का काय? अरे बापरे बाप्पो, अरे सुलाबाई गेली ना बाबा आता इथून. आता ही कळकुटी काय काळा करते का नो घरी जाऊन बापा 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 अर्जंटीच्या आधी घरी जाणे रे बा मले, नाही तर ही कळा लावून देईन घरी बाप्पो. शांती मारण रे बा मले. अहो ना काही शांती, काय नवऱ्यानं पैसे आलते ना ते पगार काढून घेतला आणि ते CSC सेंटरवाल्याला सांगितलं की घरी सांगू नको. आणि मी गेले तिथं तर त्यानं माझ्या तोंडावर दरवाजा बंद केला बाई दुकानाचा. मला आता जीव दिला नाही. म्या त्या नवऱ्याला म्हणलं शांताबाईचा पगार काढता का काय? माझ्याकडं असा रागान पाहिजे. मला म्हणलं आता कामाशी काम ठेव. म्या म्हणलं बापा आपली शांती एवढं काम करती आणि तिचा हक्काचा पगार तिला भेटलाच पाहिजेत ना, म्हणून मी तुला सांगायला आली बाई. धन्यवाद हो सुलाबाई, तो येऊन मला यायचं सगळं कारस्थान सांगितलं. आता येऊ दे यायला घरी तर येऊ दे, यायचा हातपायच मोडते मी. हो बा म्या म्हणलं बा आता शांताबाई आपली एवढी चांगली मैत्रीण आहे आणि शेजारी धर्म पाळावा आपण. हो ना, आता येऊ दे यायला घरी, यायला सांगते मी. बरं येते मग मी. अरे बापरे, अरे सुलाबाई तर माझ्याच घरी होती बा. अरे बापू म्हणजे ना काहीतरी कळ केली वाटतंय. अहो खरं सांगा, तुम्ही माझे पैसे खाल्ले का नाही? बापा 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 कोणचे पैसे? कोणचे पैसे?
अहो खोटं बोलायला तरी जर लाज वाटली पाहिजे ना माणसाले. अहो कशाची लाज आणि कोणचे पैसे? खरं खरं सांगा, तुम्ही त्या CSC सेंटरला जाऊन माझे पैसे काढले का नाही? अहो तोही पैसे कसे काढीन बरं मी? तो अंगठा तर लागलाच का नाही? ते मला नका सांगू, खरं खरं सांगा. सुलाबाई जाती चांगली बाई नाही. तिने मला सगळं कारस्थान सांगितलं तुमचं. तुम्ही न त्या सेंटरवाल्याने मिळून माझे पैसे खाल्ले का नाही? खरं खरं सांगा. अहो नाही ना, म्या खरंच पैसे नाही खाल्ले बाबा कोणचेच. माझ्यासोबत खोटं बोलतात तुम्ही. ती सुलाबाई मला खोटं बोलून का? इतकी चांगली बाई आहे ती. आता सगळ्यालाच माहिती आहे कशी बाई आहे. काय 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 म्हणले तुम्ही? हो काय नाही. नमस्कार. येऊ का म्हणला? आता अजून किती राहिलं रे बाबा आत यायचं? काका वा, तुम्ही लय जोक करता वा काका तुम्ही. सांग रे मोठ्या, काय काम होतं? वा धन्यवाद. तुम्ही असाच प्रतिसाद दाखवा आणि आम्हाला जितून द्या. हो रे. आणि तू आमचे पैसे टाकतो का? पहिले तर तुमच्या दोघायला हाणणं लागतंय धरून. अहो काकू तुम्ही पण लय जोकी बा. मजाक वाटू राहिली तुले. अरे बापा रे. अरे काकू किजले आम्ही चालू रे बा. सांगा माझे पैसे काढून काढले तुम्ही? सांगा, खोटं बोलता मले. शांती सोडव मले. मी खरंच नाही काढे होत पैसे. मले खोटं बोलता तुम्ही? महापगार खाता का?